हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण या व्हिडिओमध्ये रोज बोलले जाणारे इंग्लिश सेंटेन्सेस बघणार आहोत। हे सेंटेन्सेस अगदी आपण रोज वापरतोच। या सेंटेन्सेसचा वापर करून तुम्ही तुमची इंग्लिश इम्प्रूव्ह करू शकता। तर अशा प्रकारचे आणखी जास्त सेंटेन्सेस तुम्हाला हवे असतील तर मी एक 1000 सेंटेन्सेसचा व्हिडिओ मोठा अपलोड केलेला आहे, तर तो तुम्ही बघू शकता। या व्हिडिओमध्ये आपण 200 पेक्षा जास्त सेंटेन्सेस बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। आजचं आपलं पहिलं सेंटेन्स आहे, मला ते अवघड वाटतं। आय फाइंड इट डिफिकल्ट। आय फाइंड इट डिफिकल्ट। डिफिकल्ट म्हणजे अवघड। आय फाइंड इट डिफिकल्ट। शेवटी ते पूर्ण झालं। फायनली इट्स डन। फायनली इट्स डन। हे फार होतंय। इट्स टू मच। इट्स टू मच। हे फार होतंय। तिच्याकडे बघ। लुक ॲट हर। लुक ॲट हर। आणि त्याच्याकडे बघ। लुक ॲट हिम। तुम्हाला सांगायचंय, जा आणि तिथे उभा राहा। गो अँड स्टँड देअर। गो अँड स्टँड देअर। मला तुमचा सल्ला हवाय। आय नीड युअर ॲडवाइस। आय नीड युअर ॲडवाइस। तुम्हाला विचारायचंय, तुमचं काम कसं चाललंय। व्हॉट अबाउट युअर वर्क। व्हॉट अबाउट युअर वर्क। मी सध्या व्यस्त आहे। आय एम बिझी राईट नाव। आय एम बिझी राईट नाव। बिझी म्हणजे व्यस्त। माझ्याकडे मोबाईल आहे। आय हॅव अ मोबाईल। आय हॅव अ मोबाईल। माझ्याकडे 2 गाड्या आहेत। आय हॅव 2 कार्स। आय हॅव 2 कार्स। हे झालं वस्तूंविषयी। आता तुम्हाला सांगायचंय, मला किती मुलं आहेत। हे जर सांगायचं असेल तेही तसंच आहे। आय हॅव 2 चिल्ड्रन। आय हॅव 2 चिल्ड्रन। आता हे चिल्ड्रन आहे। चिल्ड्रन आहे तेच अनेक वचन आहे। ह्याचा एक वचन होतो चाइल्ड। चाइल्डचा अनेक वचन चिल्ड्रन। इथं चिल्ड्रन्स म्हणायचं नाही। बऱ्याच वेळा ही चूक करतात। इथं चिल्ड्रन्स म्हणतात। आय हॅव 2 चिल्ड्रन्स असं न म्हणता आय हॅव 2 चिल्ड्रन म्हणायचं। माझ्यासाठी थांब। वेट फॉर मी। वेट फॉर मी। वेट म्हणजे वाट बघ माझी किंवा माझ्यासाठी थांब। त्याची वाट पहा। वेट फॉर हिम। वेट फॉर हिम। मला ह्याची गरज आहे। आय नीड धिस। आय नीड धिस। तुम्हाला त्याची गरज आहे का। डू यू नीड धिस। डू यू नीड धिस। नीड म्हणजे गरज। तुला जाणं गरजेचं आहे। यू नीड टू गो। यू नीड टू गो। तुम्ही किती पैसे कमवता। हाऊ मच मनी डू यू अर्न। हाऊ मच मनी डू यू अर्न। अर्न म्हणजे कमावणे। ते येत आहेत। दे आर कमिंग। दे आर कमिंग। ते येतील। तुम्हाला म्हणायचंय ते येतील। दे विल कम। दे विल कम। तुम्ही येऊ शकता का। कॅन यू कम। कॅन यू कम। ते माझं कर्तव्य आहे। इट्स माय ड्युटी। इट्स माय ड्युटी। तो गाढ झोपेमध्ये आहे। ही इज फास्ट अस्लीप। ही इज फास्ट अस्लीप। त्यामुळे माझा खूप त्रास वाचेल। दॅट विल सेव्ह मी अ लॉट ऑफ ट्रबल। दॅट विल सेव्ह मी अ लॉट ऑफ ट्रबल। मी त्याची गाठ सोडू शकत नाही। आय एम नॉट एबल टू ओपन धिस नॉट। आय एम नॉट एबल टू ओपन धिस नॉट। आता हे नॉट जे आहे ना, नॉट म्हणजे गाठ। त्याला भूक लागली असावी। ही इज प्रॉबेबली हंग्री। ही इज प्रॉबेबली हंग्री। माझं पोट भरलंय। माय स्टमक इज फुल। माय स्टमक इज फुल किंवा आय एम फुल असं म्हटलं तरी बरोबर आहे। आता निघायला हवं ना। शुड वी लिव्ह नाऊ। शुड वी लिव्ह नाऊ। तुम्हाला सांगायचंय, मी जेवणारच होतो। आय वॉज अबाउट टू इट। आय वॉज अबाउट टू इट। मी निघणारच होतो। आय वॉज अबाउट टू लिव्ह। आय वॉज अबाउट टू लिव्ह। लिव्ह म्हणजे इथं अर्थ आलेला आहे निघणे। मी निघणारच होतो। मला क्रोधित करू नका किंवा मला चीड आणू नका। डू नॉट मेक मी अँग्री किंवा डोंट मेक मी अँग्री। आज जेवणासाठी काय तयार केलं आहे। व्हॉट इज प्रिपेअर फॉर डिनर टुडे। व्हॉट इज प्रिपेअर फॉर डिनर टुडे। पाऊस पडतोय। इट्स रेनिंग। इट्स रेनिंग। मला पुन्हा फोन करू नकोस। डू नॉट कॉल मी अगेन। डू नॉट कॉल मी अगेन। आज खूप गरम आहे। इट इज व्हेरी हॉट टुडे। इट इज व्हेरी हॉट टुडे। हॉट म्हणजे गरम।
आज किती थंडी आहे. हाऊ कोल्ड इज इट टुडे. हाऊ कोल्ड इज इट टुडे. विसरू नको. डोंट फॉरगेट किंवा डू नॉट फॉरगेट. मला झोप येतेय. आय एम फीलिंग स्लीपी. आय एम फीलिंग स्लीपी. पुट ऑन द शूज. पुट ऑन द शूज. शूज घाल. तिला उशीर झाला असेल. शी मे बी लेट. शी मे बी लेट. शूज काढ. टेक ऑफ द शूज. टेक ऑफ द शूज. पंखा चालू करा. टर्न ऑन द फॅन. टर्न ऑन द फॅन. पंखा बंद करा. स्विच ऑफ द फॅन. स्विच ऑफ द फॅन. पंखा चालू करण्याला स्विच ऑन द फॅन हे सुद्धा बरोबर आहे. स्विच ऑन द फॅन पंखा चालू करा आणि स्विच ऑफ द फॅन पंखा बंद करा. आज मी खूप चिंताग्रस्त आहे. मला खूप काळजी वाटतेय. टुडे आय एम व्हेरी अँशियस. टुडे आय एम व्हेरी अँशियस. याचा अर्थ काय? व्हॉट डज इट मीन. व्हॉट डज इट मीन. तो इंग्रजीत चांगला आहे म्हणजे त्याची इंग्रजी चांगली आहे. ही इज गुड ॲट इंग्लिश. ही इज गुड ॲट इंग्लिश. आय विल पे फॉर द फूड. तुम्हाला म्हणायचं असेल मी जेवणाचे पैसे देईल तर तुम्ही असं म्हणा आय विल पे फॉर द फूड. मला विचार करावा लागेल. आय हॅव टू थिंक. आय हॅव टू थिंक. थोडा वेळ थांबा. वेट फॉर अ वाईल. वेट फॉर अ वाईल. तुझं डोकं ठिकाणावर आहे ना. आर यू इन युअर सेन्सेस. आर यू इन युअर सेन्सेस. मला नवीन ड्रेस हवा आहे. आय वॉन्ट न्यू ड्रेस. आय वॉन्ट न्यू ड्रेस. माझा मोबाईल हरवला आहे. आय हॅव लॉस्ट माय मोबाईल. आय हॅव लॉस्ट माय मोबाईल. आजचा दिवस मजेत गेला. टुडे वॉज फन. टुडे वॉज फन. तुम्ही ओले व्हाल किंवा तुम्ही भिजाल. यू विल गेट वेट. यू विल गेट वेट. वेट म्हणजे ओलं. वेट. ते भारी आहे का किंवा ते जड आहे का. इज धिस हेवी. इज धिस हेवी. ते जड आहे का. तुम्हाला सांगायचंय चहा कमी करा. कट डाऊन ऑन टी. कट डाऊन ऑन टी. चहा कमी करा. मला तुमच्या अटी समजल्या. आय अंडरस्टँड युअर टर्म्स. आय अंडरस्टँड युअर टर्म्स. तुम्ही काही खात का नाहीत. वाय डोंट यू ईट समथिंग. तुम्हाला विचारायचंय तुम्ही किती वेळ थांबणार आहात. हाऊ लॉंग आर यू स्टेईंग. हाऊ लॉंग आर यू स्टेईंग. आय विल टेक्स्ट यू किंवा आय विल मेसेज यू. मी तुम्हाला मेसेज करेल. आय विल टेक्स्ट यू किंवा मेसेज यू. त्याला त्याचा निर्णय घेऊ द्या. लेट हिम टेक हिज डिसिजन. डिसिजन म्हणजे निर्णय आणि टेक म्हणजे घेणे. एक शब्दही बोलू नको. डू नॉट अटर अ सिंगल वर्ड. डू नॉट अटर अ सिंगल वर्ड. तू स्वतःला काय समजतोस. व्हॉट डू यू थिंक ऑफ युअर सेल्फ. व्हॉट डू यू थिंक ऑफ युअर सेल्फ. तू स्वतःला काय समजतोस. मला समजून घेण्याचा प्रयत्न कर किंवा करा. ट्राय टू अंडरस्टँड मी. ट्राय टू अंडरस्टँड मी. मला परीक्षेबद्दल बोलायचं आहे. आय नीड टू टॉक अबाउट द एक्झाम. आय नीड टू टॉक अबाउट द एक्झाम. उद्या कुणी पाहिलं आहे. हू हॅज सीन टुमॉरो. हू हॅज सीन टुमॉरो म्हणजे उद्या कुणी पाहिलंय. जे काय करायचंय ते आजपासून सुरुवात करा. उद्या कुणी पाहिलंय. देव तुमचं भलं करो. मे गॉड ब्लेस यू. मे गॉड ब्लेस यू. तुम्ही दीर्घायुषी व्हा म्हणजे आपण आशीर्वाद देतो की नाही तर ते. लॉंग लिव्ह युअर एज. लॉंग लिव्ह युअर एज. ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. दिस इज अ बिग डील फॉर मी. दिस इज अ बिग डील फॉर मी. तुम्ही उदास दिसताय. यू सीम्स सॅड. यू सीम्स सॅड. सॅड म्हणजे उदास. सॅड उदास. सत्य नेहमी कटू असतं. द ट्रूथ ऑलवेज सीम्स बिटर. द ट्रूथ ऑलवेज सीम्स बिटर. हे नक्कीच काहीतरी आहे. इट इज डेफिनेटली समथिंग. डेफिनेटली म्हणजे नक्कीच. अनवाणी चालू नका. अनवाणी म्हणजे बिना चप्पलचं. डू नॉट वॉक बिअरफूट. डू नॉट वॉक बिअरफूट. डू नॉट किंवा डोंट. डोंट वॉक बिअरफूट. काहीही होऊ शकतं. एनिथिंग कॅन हॅपन. एनिथिंग कॅन हॅपन. मला तिथे पोहोचवा. गेट मी देअर. गेट मी देअर. चल गाडीत बस. कम ऑन गेट इन टू द कार. कम ऑन गेट इन टू द कार. त्याचं वय किती असेल.
हाऊ ओल्ड विल ही बी? हाऊ ओल्ड विल ही बी? त्याची माफी माग. अपोलोजाइज टू हिम. अपोलोजाइज टू हिम. त्याची माफी माग. माझे पैसे सुरक्षित ठेवा. कीप माय मनी सेफ. कीप माय मनी सेफ. माझे पैसे सुरक्षित ठेवा. तुझा आवाज खूप गोड आहे. आपण छोट्या मुलांना म्हणतो की नाही, तुझा आवाज खूप गोड आहे. युअर व्हॉइस इज व्हेरी स्वीट. युअर व्हॉइस इज व्हेरी स्वीट. ही गोष्ट कोणाला सांगू नको. डू नॉट टेल धिस थिंग टू एनीवन. डू नॉट टेल धिस थिंग टू एनीवन. तुम्ही कधी आलात? वेन डिड यू अराईव्ह? वेन डिड यू अराईव्ह किंवा वेन डिड यू कम. तुम्ही कधी आलात? मला टीव्ही बघायला आवडतं. आय लव्ह टू वॉच टीव्ही. आय लव्ह टू वॉच टीव्ही. तो कशासाठीही चांगला नाही, म्हणजे कुठल्याच कामाला तो चांगला नाहीये. ही इज गुड फॉर नथिंग. ही इज गुड फॉर नथिंग. तो कशासाठीही चांगला नाही. हे ठीक आहे का? इज धिस ओके? इज धिस ओके? तुझा काका कुठं राहतो? वेअर डज युअर अंकल लिव्ह? वेअर डज युअर अंकल लिव्ह? मी तुझ्याशी बोलतो तेव्हा माझ्याकडे पहा. लुक ॲट मी वेन आय टॉक टू यू. लुक ॲट मी वेन आय टॉक टू यू. तुम्ही खोटं बोललात हे उघड आहे. इट्स एव्हिडंट दॅट यू टोल्ड अ लाय. इट्स एव्हिडंट दॅट यू टोल्ड अ लाय. चला इंग्रजीत बोलूया. लेट्स स्पीक इन इंग्लिश. लेट्स स्पीक इन इंग्लिश. तुम्ही जर समजा हे 1000 सेंटेन्सेस पाठ केले ना, तर तुम्ही एखाद्याला सहज म्हणाल चला इंग्लिशमध्ये आपण बोलूया. लेट्स स्पीक इन इंग्लिश. तिच्यासाठी भेटवस्तू आण. ब्रिंग अ गिफ्ट फॉर हर. ब्रिंग अ गिफ्ट फॉर हर. ब्रिंग म्हणजे आणणे, आणि तुम्हाला म्हणायचे त्याच्यासाठी भेटवस्तू आण, फक्त इथं हरच्या ऐवजी हिम येणार. ब्रिंग अ गिफ्ट फॉर हिम. बाहेर हळूहळू अंधार पडत आहे. इट्स गेटिंग डार्क लिटल बाय लिटल आउटसाइड. इट्स गेटिंग डार्क लिटल बाय लिटल आउटसाइड. आवाज करू नका. डोंट मेक नॉईज. डोंट मेक नॉईज. जा आणि डॉक्टरांना भेटा. गो अँड सी द डॉक्टर. गो अँड सी द डॉक्टर. अंधार पडण्याआधी तुम्ही घरी परतलं पाहिजे, किंवा अंधार पडण्याआधी तुम्ही घरी आलं पाहिजे. यू शुड रिटर्न होम बिफोर इट गेट्स डार्क. यू शुड रिटर्न होम बिफोर इट गेट्स डार्क. मला तुम्ही जे हे करताय ते मला अजिबात पटलं नाही, की मला आवडलं नाही. आय एम नॉट कन्व्हिन्स ॲट ऑल. आय एम नॉट कन्व्हिन्स ॲट ऑल. काहीही झालं तरी मी तिथं असेल. आय विल बी देअर व्हॉट एव्हर हॅपन्स. आय विल बी देअर व्हॉट एव्हर हॅपन्स. समजा तुमच्या मुलांची कसली मॅच वगैरे असेल किंवा पेपर असेल आणि त्यांना भीती वाटत असेल, त्यांना तुम्हाला तिथं पाहायचंय, तर त्यांना तुम्ही हे सेंटेन्स इथं यूज करू शकता. आय विल बी देअर व्हॉट एव्हर हॅपन्स. काही झालं तरी मी तिथं असेल, मी कुठल्याही परिस्थितीत तिथं येईल. तुला आज का निघायचं आहे? वाय डू यू वॉन्ट टू लिव्ह टुडे? वाय डू यू वॉन्ट टू लिव्ह टुडे? तुम्हाला खात्री आहे का की तुम्ही काही विसरले नाहीत? आर यू शुअर यू हॅवंट फॉरगॉटन एनिथिंग? आर यू शुअर यू हॅवंट फॉरगॉटन एनिथिंग? ही फक्त सुरुवात आहे. इट्स जस्ट द बिगिनिंग. इट्स जस्ट द बिगिनिंग. तुम्ही सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. यू क्रॉस्ड ऑल लिमिट्स. यू क्रॉस्ड ऑल लिमिट्स. नीट बोल. टॉक प्रॉपरली. नीट बोल. टॉक प्रॉपरली. येथे लक्ष केंद्रित कर किंवा इकडे लक्ष दे. फोकस हिअर. फोकस हिअर. चला जाऊया किंवा चल जाऊया. लेट्स गो. लेट्स गो. चला एकत्र खेळूया. लेट्स प्ले टुगेदर. लेट्स प्ले टुगेदर. वेळेवर या. कम ऑन टाइम. कम ऑन टाइम. आग्रह करू नका. डोंट इन्सिस्ट. डोंट इन्सिस्ट. हे घे. टेक इट. हे घे. टेक इट. हे पकड. होल्ड इट. हे पकड. होल्ड इट. सावध रहा. बी केअरफुल. सावध रहा. बी केअरफुल. हे कर. डू इट. हे कर. डू इट. मी 7 वाजता अभ्यास सुरू करतो. तुम्हाला सांगायचंय मी 7 वाजता अभ्यासाला बसतो किंवा अभ्यास सुरू करतो. आय स्टार्ट स्टडी ॲट 7. आय स्टार्ट स्टडी ॲट 7. ते करू नका. डोंट डू इट. डोंट डू इट. ते करू नका. हे आत्ता कर. तुम्हाला सांगायचंय हे आत्ता कर. डू इट नाव.
डू इट नाव. आणि तुम्हाला म्हणायचं असेल हे आत्ताच कर, तर डू इट राईट नाव. डू इट राईट नाव. हे पुन्हा करा, डू इट अगेन. हे पुन्हा करा, डू इट अगेन. ते पुन्हा करू नका, डोंट डू इट अगेन. डोंट डू इट अगेन. ते पुन्हा करू नका. तू कसा आहेस? हाऊ आर यू? हाऊ आर यू? हे तुमच्यासाठी आहे. दिस इज फॉर यू. दिस इज फॉर यू. हे तुमच्यासाठी आहे. मला ते आवडतं. आय लाईक्ड इट. आय लाईक्ड इट. तुम्हाला सांगायचंय बसू नका, काहीतरी काम करा. डोंट सिट, डू सम वर्क. डोंट सिट, डू सम वर्क. ते बरोबर आहे. दॅट्स राईट. ते बरोबर आहे. दॅट्स राईट. ते योग्य नाहीये. दॅट्स नॉट राईट. दॅट्स नॉट राईट. मला विचारू नका. डोंट आस्क मी. मला विचारू नका. डोंट आस्क मी. मला उत्तर दे. ॲन्सर मी. मला उत्तर दे. ॲन्सर मी. माझा सल्ला घ्या. टेक माय ॲडवाईस. टेक माय ॲडवाईस. माझा सल्ला घ्या. ॲडवाईस म्हणजे सल्ला. तुम्हाला एखादी गोष्ट करायची असेल आणि विचारायचे ते कसं करायचं. हाऊ टू डू इट. हाऊ टू डू इट. काय बोलू. व्हॉट टू स्पीक. व्हॉट टू स्पीक. काय बोलू. काहीतरी बोल. स्पीक समथिंग. स्पीक समथिंग. माझा तुझ्यावर विश्वास नाहीये. आय डोंट बिलीव्ह यू. आय डोंट बिलीव्ह यू. कसं सांगू. हाऊ टू टेल. हाऊ टू टेल. मला तहान लागली आहे. आय एम थर्स्टी. आय एम थर्स्टी. मला भूक लागली आहे. आय एम हंग्री. मला भूक लागली आहे. आय एम हंग्री. आय एम अग्री. मी सहमत आहे. आय एम अग्री. आणि मी रागावलेलो आहे. आय एम अँग्री. आय एम अँग्री. मी रागावलो आहे. तू का रागवलास. वाय आर यू अँग्री. वाय आर यू अँग्री. मला बोलायचं आहे. आय हॅव टू स्पीक. आय हॅव टू स्पीक. मला बोलायचं आहे. तो एक चांगला माणूस आहे. ही इज अ गुड पर्सन. ही इज अ गुड पर्सन. ती चांगली मुलगी आहे. शी इज अ गुड गर्ल. शी इज अ गुड गर्ल. तो प्रामाणिक आहे. ही इज ऑनेस्ट. तो प्रामाणिक आहे. ही इज ऑनेस्ट. तो स्वार्थी आहे. ही इज सेल्फिश. तो स्वार्थी आहे. ही इज सेल्फिश. तू खूप स्वार्थी आहेस. यू आर व्हेरी सेल्फिश. यू आर व्हेरी सेल्फिश. बोलणं बंद कर. स्टॉप टॉकिंग. बोलणं बंद कर. स्टॉप टॉकिंग. मला दोष देऊ नका. डोंट ब्लेम मी. डोंट ब्लेम मी. मला दोष देऊ नका. ब्लेम म्हणजे दोष. जास्त बोलू नका. डोंट स्पीक टू मच. डोंट स्पीक टू मच. जास्त बोलू नका. कठोर परिश्रम करा. डू वर्क हार्ड. डू वर्क हार्ड. कठोर परिश्रम करा. हार मानू नका. डोंट गिव्ह अप. डोंट गिव्ह अप. हार मानू नका. मला आशा आहे की आपण लवकरच भेटू. आय होप वी विल मीट सून. आय होप वी विल मीट सून. मी प्रयत्न करेन. आय विल ट्राय. मी प्रयत्न करेन. आय विल ट्राय. धीर सोडू नका. डोंट लूज हर्ट. डोंट लूज हर्ट. एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायला शिका. लर्न टू इग्नोर. लर्न टू इग्नोर. इग्नोर म्हणजे दुर्लक्ष. एक एक या म्हणजे एक एक करून या. कम वन बाय वन. एक एक या. कम वन बाय वन. तुझ्या खोलीत जा. गो टू युअर रूम. गो टू युअर रूम. तुझ्या खोलीत जा. मला खरं काय ते सांग. टेल मी द ट्रूथ. टेल मी द ट्रूथ. मला खरं काय ते सांग. तुझ्याकडे काय आहे. व्हॉट डू यू हॅव. व्हॉट डू यू हॅव. माझ्याकडे नाही. आय डोंट हॅव. आय डोंट हॅव. माझ्याकडे सगळं आहे. आय हॅव एव्हरीथिंग. आय हॅव एव्हरीथिंग. हे नेहमी लक्षात ठेवा. ऑलवेज रिमेंबर धिस. ऑलवेज रिमेंबर धिस. रिमेंबर म्हणजे लक्षात ठेवणे. ऑलवेज रिमेंबर धिस. मला हे आवडतं. आय लाईक धिस वन. आय लाईक धिस वन. मला जुनी गाणी ऐकायला आवडतात. आय लाईक टू हिअर ओल्ड सॉंग्स. आय लाईक टू हिअर ओल्ड सॉंग्स. तुम्हाला काय आवडतं.
व्हॉट डू यू लाईक? व्हॉट डू यू लाईक? मला हे आवडत नाही. आय डोंट लाईक दिस. आय डोंट लाईक दिस. मी तुम्हाला मदत करीन. आय विल हेल्प यू. मी तुम्हाला मदत करीन. आय विल हेल्प यू. मी बँकेत काम करतो. तुम्ही जिथं काम करत असाल तिथलं ठिकाण सांगू शकता. मी बँकेत काम करतो. आय वर्क ॲट द बँक. आय वर्क ॲट द बँक. हे तुझ्याजवळ ठेव. कीप इट विथ यू. कीप इट विथ यू. तुम्हाला सांगायचंय मी उद्यापर्यंत येईल. आय विल कम बाय टुमारो. आय विल कम बाय टुमारो. किंवा तुम्हाला म्हणायचंय आता मी 2 दिवसांनी येईल. उद्या नाही येणार तर 2 दिवसांनी येईल. आय विल कम आफ्टर 2 डेज. आय विल कम आफ्टर 2 डेज म्हणजे 2 दिवसांनी. आफ्टर 2 डेज. ते परत ठेव. कीप इट बॅक. कीप इट बॅक. ते बदला. रिप्लेस इट. रिप्लेस इट. ते बदला. तुम्हाला आता एखादी व्यक्ती जास्त दिवसांनी दिसली असेल आणि तुम्हाला म्हणायचंय खूप दिवस झालं दिसले नाहीत तुम्ही. लॉंग टाइम नो सी. लॉंग टाइम नो सी. मला तुला भेटायचं आहे. आय वॉन्ट टू मीट यू. आय वॉन्ट टू मीट यू. मीट मी देअर. तिथे मला भेटा. मीट मी देअर. मी तुला उद्या भेटेन. आय विल मीट यू टुमारो. आय विल मीट यू टुमारो. तुम्ही कुठं होता? त्यावेळी तुम्हाला सांगायचं असेल अरे मी इथंच होतो आसपास, तर हे वाक्य तिथं यूज करू शकता. मी इथेच आसपास होतो. आय वॉज अराउंड हिअर. आय वॉज अराउंड हिअर. मी तुला चांगलं ओळखतो. आय नो यू व्हेरी वेल. आय नो यू व्हेरी वेल. मी तुला चांगलं ओळखतो. त्याने पेन विकत घेतला. ही बॉट अ पेन. ही बॉट अ पेन. बायचा पास्ट आहे. बॉट म्हणजे विकत घेतला. ही बॉट अ पेन. मी वेळेवर येईल. आय विल कम ऑन टाइम. आय विल कम ऑन टाइम. आज मी गाडी चालवणार. आय विल ड्राईव्ह द कार टुडे. आय विल ड्राईव्ह द कार टुडे. तू अजूनही झोपलेला आहेस. यू आर स्टील स्लीपी म्हणजे तू अजूनही झोपलेला आहेस. यू आर स्टील स्लीपी. तो खूप गोरा आहे. ही इज व्हेरी फेअर. ही इज व्हेरी फेअर. एखाद्या व्यक्तीला आपण म्हणतो की नाही तू इतकं कसं जेवतोस, पण हे जवळच्याच व्यक्तीला म्हणतो. लांबच्या व्यक्तीला म्हणायचं नाही, त्यांना राग येईल. तू इतकं कसं जेवतोस किंवा तू इतकं कसं खातोस. हाऊ डू यू ईट सो मच. हाऊ डू यू ईट सो मच. आपण काय करत होता किंवा तुम्ही काय करत होता. व्हॉट वर यू डुईंग. व्हॉट वर यू डुईंग. तुम्ही काय करत होता. त्याला जखम कशी झाली किंवा त्याला कसं लागलं. हाऊ डिड ही गेट हर्ट. हाऊ डिड ही गेट हर्ट. ती माझी चूक होती. दॅट वॉज माय मिस्टेक. दॅट वॉज माय मिस्टेक किंवा दॅट वॉज माय फॉल्ट. त्याला बेडवरून उतरवा. गेट हिम ऑफ द बेड. गेट हिम ऑफ द बेड. मला खूप घाम येतोय. आय एम स्वेटिंग अ लॉट. आय एम स्वेटिंग अ लॉट. स्वेट म्हणजे घाम. तो खूप थकलेला दिसतोय. ही लुक्स व्हेरी टायर्ड. ही लुक्स व्हेरी टायर्ड. तिच्याशी वाद घालू नका. डोंट अर्ग्यू विथ हर. डोंट अर्ग्यू विथ हर. कोण ओरडत होतं. हू वॉज एलिंग. हू वॉज एलिंग. एलिंग म्हणजे ओरडणे. हू वॉज एलिंग. ओरडणे, किंचाळणे. तो खूप मेहनती आहे. ही इज व्हेरी डिलिजंट. ही इज व्हेरी डिलिजंट. डिलिजंट म्हणजे मेहनती. थोडा धीर धरा. हॅव सम पेशन्स. हॅव सम पेशन्स. माझ्या बहिणीने मला थप्पड मारली. तुम्हाला सांगायचंय माझ्या बहिणीने मला मारलं. माय सिस्टर स्लॅप्ड मी. माय सिस्टर स्लॅप्ड मी. स्लॅप म्हणजे थप्पड किंवा आपण म्हणतो ना कानाखाली, ती थप्पड. माझे हात ओले आहेत. माय हँड्स आर वेट. माय हँड्स आर वेट. वेट म्हणजे ओले. आपली मूठ सोडा. रिलीज युअर फिस्ट. रिलीज युअर फिस्ट. फिस्ट म्हणजे मूठ आणि रिलीज म्हणजे सोडा म्हणजे सैल करा. अशी जी बांधलेली मूठ आहे ती सोडा. मला उचकी येत आहे. आय एम गेटिंग हिकअप्स. आय एम गेटिंग हिकअप्स. हिकअप्स म्हणजे उचकी. हा सगळा दोष तुझा आहे. इट्स ऑल युअर फॉल्ट. इट्स ऑल युअर फॉल्ट.
जा आणि त्यांचं स्वागत करा. गो अँड वेलकम देम. गो अँड वेलकम देम. अजिबात नाही. ॲब्सोल्युटली नॉट. ॲब्सोल्युटली नॉट. अजिबात नाही. कोणत्याही गोष्टीचा गैरवापर करू नका. डोंट मिसयूज एनिथिंग. मिसयूज म्हणजे गैरवापर. डोंट मिसयूज एनिथिंग. मी फोनवर बोलत आहे. आय एम टॉकिंग ऑन द फोन. आय एम टॉकिंग ऑन द फोन. केसांना तेल लाव. अप्लाय ऑइल ऑन युअर हेअर. तुझ्या केसांना तेल लाव. अप्लाय ऑइल ऑन युअर हेअर. नाश्ता तयार आहे. ब्रेकफास्ट इज रेडी. नाश्ता तयार आहे. ब्रेकफास्ट इज रेडी. मी कंपनीत काम करतो. आय वर्क इन कंपनी. मी कंपनीत काम करतो. आय वर्क इन कंपनी. मी गृहिणी आहे. आय एम हाऊसवाईफ. आय एम हाऊसवाईफ. मी थोड्या वेळापूर्वी आलो. समजा तुम्हाला कोणी विचारलं तुम्ही कधी आलात आणि तुम्हाला सांगायचंय मी थोड्या वेळापूर्वी आलो. आय केम अ लिटल अर्लियर. आय केम अ लिटल अर्लियर. मी थोड्या वेळापूर्वी आलो. किती वाजले? व्हॉट टाइम इज इट? किती वाजले? व्हॉट टाइम इज इट? मी खरेदीसाठी गेलो होतो. आय वेंट फॉर शॉपिंग. मी खरेदीसाठी गेलो होतो. आय वेंट फॉर शॉपिंग. माझं लग्न झालेलं आहे. तुम्हाला सांगायचंय माझं लग्न झालंय. आय एम मॅरिड. आय एम मॅरिड. आणि तुम्हाला जर सांगायचं असेल मी अविवाहित आहे किंवा माझं लग्न झालेलं नाहीये. आय एम अनमॅरिड. आय एम अनमॅरिड. माझं लग्न झालेलं नाहीये. आज सुट्टी आहे का? इज इट अ हॉलिडे टुडे? इज इट अ हॉलिडे टुडे? आजची तारीख काय आहे? तुम्हाला विचारायचंय आजची तारीख काय आहे? व्हॉट इज द डेट टुडे? व्हॉट इज द डेट टुडे? आजची तारीख काय आहे? तुम्हाला कशाची मदत हवी आहे? व्हॉट डू यू नीड हेल्प विथ? व्हॉट डू यू नीड हेल्प विथ? मला पुस्तक वाचायला आवडतं. आय लाईक टू रीड द बुक. आय लाईक टू रीड द बुक. तुम्हाला समजा कोणी विचारलं तुम्ही इथं कशाला आलाय आणि तुम्हाला सांगायचंय मी माझ्या मित्राला भेटायला आलोय. आय एम हिअर टू मीट माय फ्रेंड. आय एम हिअर टू मीट माय फ्रेंड. मी तुला भेटायला आलोय. आय एम हिअर टू मीट यू. मी तुला भेटायला आलोय. आय एम हिअर टू मीट यू. तुला आता कसं वाटतंय? हाऊ आर यू फिलिंग नाव? हाऊ आर यू फिलिंग नाव? मला आता बरं वाटतंय. म्हणजे पहिली तुमची तब्येत बरी नव्हती आता तुम्हाला जरा बरं वाटतंय असं सांगायचंय. आय एम फिलिंग बेटर. आय एम फिलिंग बेटर. तुम्ही किती वाजता झोपता? व्हॉट टाइम डू यू गो टू बेड? व्हॉट टाइम डू यू गो टू बेड? म्हणजे तुम्ही किती वाजता झोपता? आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.